बेस कॉलम बनवलेले आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा नफा व्यापार खाता, खाली नफा तोटा खाता आहे. ठीक आहे. आणि ही बॅलन्स शीट थोडंसं आपण बघू. ठीक आहे. तुमच्याजवळ पुस्तक राहू द्या. म्हणजे कसं आहे, आपला प्रश्न मोठा जो माल आहे 34,000 तो आपण सर्वांच कांदावून म्हणजे एक व्यापार खात्याच्या जमा साईडला आणि दुसरा इफेक्ट होता आपला संपत्ती बाजूला. त्याच्यासाठी आपण विक्री वगैरे लिहून घेऊ आणि त्याच्यावर 3% काढू. तर आपल्याला इथे हा प्रश्न आहे. तुमच्याजवळ पण पुस्तक राहू द्या, म्हणजे जेणेकरून मला हे विषय जी विक्री केली आहे निव्वळ केली आहे, म्हणजे ही विक्री करत आहे का काहीच आपल्याला, तर ह्या पुस्तकामध्ये आपल्याला विक्री करत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे मी डायरेक्टच विक्रीची जी रक्कम आहे ती 2,08,000 लिहून घेतली आहे. विक्रीची रक्कम इथे बाहेरच येतो, कारण आपल्याला याच्यावर विक्रीवर विक्री करत नाही. कृष्णाचं कमिशन 2,08,000वर आपल्याला काय करायचं, 3% काढायचं. 3% ॲक्च्युली हे मला पुस्तकामध्ये आपल्याला जागा कमी असते, तर बाहेरच काढायला हवं होतं. 3% हे 2 गेले, 2 गेले, 2,0,8 गेले, तुम्ही येतील 0,8,24 इथे 0 असल्यामुळे 24,00,000 3,6 6,240 6,240. आता याचे दोघांचे ह्या दोन्ही समावेशनाचे जे दुसरे परिणाम आहे ते भांडवलावर होतात. त्याच्यानंतर चालू खाते, नंतर याची शिल्लक आलेली आहे, कारण अकाउंट बनवलेलं आहे ते आपण करू. त्याची जी रामचं आहे आपल्याला इथे जमा साईडला, तर रामचं इथे जमा साईडला मिळतो. राम चालू खाते जमा साईडला 8,000. आणि कृष्णाचे जे आहे ते नावे साईडला 4. शिल्लक पुढे आणले, शिल्लक पुढे आणले, शिल्लक पुढे आणायला. ठीक आहे. हे लिहिल्याच्यानंतर आपल्याला हे जे वेतन आणि कमिशन आहे ते आपल्याला दोन्ही पण आपल्याला ती जमा साईडला जाईल. वेतन आपण रामला दिलं, त्याच्यामुळे रामच्या खात्यामध्ये जायचं. कमिशन आपण कृष्णाच्या खात्यात दिलं, कमिशन कृष्णाच्या खात्यात. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, तुमची समायोजन आपण करून घेऊ. ठीक आहे. पुढ्या समायोजना जास्त आहेत, पुस्तक सोबत राहू. भांडवलावर वार्षिक 5% दराने व्याज आकारायचं आहे. तर भांडवलावर जो व्याज राहते त्याचा पहिला इफेक्ट हा भांडवल 1,60,000 आणि 80,000 आहे. याच्यावर 5% जे जाईल ते इथे भांडवलावर व्याज आपल्याला इथे भांडवलावर व्याज इथे 1,80,000वर 5% आणि 80,000वर 5%. आता याचा तो दुसरा परिणाम आहे तो नफा तोट्या खात्यात. हे व्यापार खाते आहे, हे नफा तोट्या खात्यामध्ये आपल्याला नावे साईडला भांडवलावर व्याज राम संयंत्र सारा 5%. 5% आपल्याला सारा काढायचं. आणि सारा जो आलेला आहे तो नफा तोट्या खात्याचा. ठीक आहे. व्यापार खाता नफा तोट्या खात्याचं नाव यंत्र आणि सेवा एकच असल्यामुळे यंत्र बरीच येतात. 3,150 आपल्याची आहे दसाऱ्याची एका फुल यायची. त्याच्यानंतर पुढचं आपली समायोजन आहे
ग्राहकाकडून येणे असलेली 3,000 वसूल येण्याजोगी नाही. म्हणजे हे आता बुडीत कर्ज झालेलं आहे, नवीन बुडीत कर्ज. तर इथे आपण ते रूम कवर काढतो, रूम कवर. ठीक आहे, तर रूम कवर 1,73,500 रूम कवर ज्याची संपत्ती बाजूला येतात. ऋण 1,73,500 वजा वित्त आहे आपले 1,70,500. ठीक आहे. ह्या बुडीत कर्जाचा इफेक्ट आपल्याला पहिले पाहायचे की बुडीत कर्ज इथं आहे आणि संशयित कर्ज निधी पण आहे, तो आहे, तर दोन्ही आहे. आपण काय करतो, बुडीत कर्जामध्ये बुडीत कर्ज लिहितात आणि हे नफा तोट्या खात्यात लिहायचे. पहिलं बुडीत कर्ज, जुना बुडीत कर्ज, जुना बुडीत कर्ज आपल्याला ते बुडीत कर्ज आहे आपल्याला 500 रुपयाचं आहे आणि संचयित कर्ज निधी आहे 1,000. ते 500. बुडीत कर्ज नवीन, नवीन जी बुडीत कर्ज आहे ती 3,000 आहे. त्या दोघांची बेरीज करायची. त्याच्यातून संशयित कर्ज निधी जुना, नवीन असलं तर आपण मिळवतो, जुना असेल तो वजा करतो. हे 2,500 वजा केले बाहेर. पुढचं आपण समायोजन आहे. पुढचं समायोजन आहे आपल्याला पूर्वदत्त विमा. विमातून पूर्वदत्त काय होते, वजा बाकी होते. ठीक आहे, तर विमाची रक्कम किती पाहायची आपल्याला, विम्याची रक्कम पाहे ते विमा आहे. ठीक आहे, विमा आहे 2,500 आणि त्याच्यातून 500 रुपये वजा करायचे. घेऊन काढणे आपण त्याचा उत्तर थोडासा कॅमेरा आपण खाली करत आहोत. आपण ते गोष्ट आपल्याला विचारली. प्रारंभ स्कंद 36,000. तर प्रारंभ स्कंद आपण सुरुवातीला 36,000. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं आपण भांडवल रामकृष्ण हे सगळे लिहिलं आपण चालू खात्यामध्ये पण लिहिलं. खरेदी हे 1,00,000. खरेदी परत नाही विद्यार्थी मित्रांनो, तर म्हणून मी खरेदी डायरेक्ट 1,00,000 बाहेर लिहिली. ठीक आहे, खरेदी परत असला असता तर मी त्याला खाली लिहिला. खरेदी जाते आपल्याला हॅलो रुपेश कुमार. खरेदी जाते आपल्याला नाव साईडला. ठीक आहे, काही संशय असतील तर विचारू शकता आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत सांगा. सर इंग्लिश वॉज काय म्हणतात, इंग्लिशचं आहे आपल्या इंग्लिशमध्ये पण अकाउंट. ठीक आहे, इंग्लिशमध्ये पण अकाउंट आहे, मराठीमध्ये पण आहे, दोन्हीमध्ये करणार आहे. इंग्लिशमध्ये काही केलेले आहेत 7-8 व्हिडिओ, ते जाऊन तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर पुढचं आहे आपल्याला खरेदी झाली. विक्री पण घेतलं आपण 41,800 मिळते, ते येऊन घेतलं 41,800. विविध बँको शंका असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकता. हे मुझे डाउट नहीं समझ में आया, व्हाट इज युअर एक्चुअली मराठी इज माय लैंग्वेज. आई डू अकाउंट इन मराठी एज वेल एज इंग्लिश. आई कंफर्टेबल इन हिंदी मोस्ट. ओके, ठीक है. 3 डाउट से तो पूछ सकते हो. चलो, 3 प्राप्य विपत्र, प्राप्त इतना प्राप्त पहले तो प्राप्य विपत्र का हमारा अकाउंट्स. तब मैं आपको हिंदी में एक्सप्लेन करूँगा. ये मराठी का अकाउंट्स है, तो मेरा बाकी भी कुछ वीडियो है जो कि इंग्लिश में. आप कहाँ, कौन से बोर्ड, कौन से कहाँ पे स्टेट से बात कर रहे हो और आपका बोर्ड कौन सा है, आपका बोर्ड का नाम बता सकते हो. पास एक दूसरा बुक है, स्टेट बोर्ड है. ठीक है, तो मेरे पास एक दूसरा ISC का है अकाउंट, दोनों भी है, स्टेट बोर्ड का भी है. तो आप
अपने मेरे चैनल को सब्सक्राइब करो और बाकी लोगों को बोलो स्टेट बोर्ड का बुक है, बिहार बोर्ड का मेरे पास बुक नहीं है, तो मे भी क्वेश्चन सिमिलर ही होते हैं, सभी के क्वेश्चन सिमिलर ही होते हैं, कोई इशू नहीं, सिमिलर क्वेश्चन होते हैं कुछ। सो आप ये महाराष्ट्र बोर्ड का भी क्वेश्चन देख सकते हो, अगर क्वेश्चन नहीं है तो फिर मैं आपको सेंड कर दूंगा, ठीक है। क्वेश्चन नहीं है तो कमेंट बॉक्स में लिखो, तो मैं उसका स्क्रीनशॉट निकाल के आपको क्वेश्चन दे सकता हूँ। क्वेश्चन सिमिलर ही होते हैं इंग्लिश में, ठीक है। या फिर मैं आईएससी का या सीबीएसई पैटर्न से मैं बनाता हूँ, वो जाके वीडियो देख सकते हो, सीबीएसई पैटर्न के वीडियो ये है, तो वो जाके आप देख सकते हो। वीडियो को लाइक ज़रूर करो, वीडियो को लाइक आपका एक अभी तक कोई लाइक नहीं है, अंडरस्टैंड कर लेंगे, ठीक है। मैं अभी तो मैं ये कर रहा हूँ मराठी में, ब्लॉग में वापस इंग्लिश में भी आ जाऊँगा, ठीक है। इंग्लिश म्हणजे संपत्ती असते पुस्तक, उसके बाद संशय